मोदींच्या आजच्या दौऱ्यामुळे मुंबईमधल्या बीकेसी मध्ये आज वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। बीकेसी वांद्रे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। बीकेसी मधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे। आज पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय जगभरातील मोठमोठी व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, त्यामुळे या भागामध्ये मोठी गर्दी अपेक्षित आहे। बीकेसी मधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जेव्हीएलआर, SCLR आणि मुंबई मधल्या महत्त्वाच्या मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलेलं आहे। जुही जाधव माझी सहकारी थेट आपल्या सोबत आहे। जुही, जर आपण पाहिलं तृप्ती तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि पालघर दौऱ्यावर आहेत। मात्र मुंबई दौऱ्यावर असताना काही महत्त्वाचे बदल वाहतुकीमध्ये करण्यात आले आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मग बँड्रा म्हणजेच बीकेसीला जाणारा जो रस्ता आहे आणि वांद्रे स्थानकाला जाणारा जो रस्ता आहे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून नागरिक ही वाहतूक कोंडी सहन देखील करत आहेत, कारण का ग्लोबल फिनटेक फेस्ट या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मोठे दिग्गज उद्योजक आहेत ते हजेरी लावणार आहेत आणि VIP मूव्हमेंट असल्यामुळे या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची शक्यता याआधीच वाहतूक विभागाने ट्विट करत दिली आहे। त्यासोबतच पर्यायी मार्ग म्हणजे JVLR आहे, SCLR आहे, याचा वापर तुम्ही करा हे देखील वाहतूक विभागाने सांगितलं आहे। त्यामुळे निश्चितच नागरिकांनी देखील या सर्व बाबी लक्षात घेऊन आपला जो प्रवास आहे बीकेसीला जाणारा आणि बीकेसीवरून वांद्रे स्थानकापर्यंत येणारा त्याचं नियोजन करावं आणि मगच निघावं। दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईच्या दौऱ्यावर असताना मुंबई काँग्रेसतर्फे आज आंदोलन केलं जाणार आहे। म्हणजेच राजकोटमध्ये जी घटना घडली आहे त्यासाठी पंतप्रधान यांनी माफी मागावी, कारण का आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा अवमान करण्यात आला आहे। पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन होऊन देखील तो पुतळा पडतो कसा, असा संतप्त सवाल काँग्रेसने उपस्थित केला असून काँग्रेस आज माफी मागो आंदोलन करणार आहे। म्हणजे जिथे हा कार्यक्रम होणार आहे बीकेसीमध्ये त्याच कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या बाहेरून काँग्रेस आंदोलन करणार आहे सकाळी 11 वाजता। त्यामुळे ह्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आज सकाळी बीकेसीमध्ये घडणार आहे। त्यामुळे निश्चितच नागरिक जे बीकेसीला येतात कामासाठी त्यांनी याचं नियोजन करूनच आपल्या कामाचा आराखडा तयार करावा। जुही, धन्यवाद सविस्तर आढाव्यासाठी।